श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हा सर्वांचा सुखाचा, समाधानाचा व यशाचा जावो ही श्री स्वामीचरणी प्रार्थना. काही जण दुसऱ्यांकडे पाहिलेलं आपल्याला खूप छान वाटतं. त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला त्यांच्यासारखं व्हावंसं वाटतं. ते लोक त्यांच्या स्टेजवर यशस्वी आहेतच. मग एखादी व्यक्ती, ती गृहिणी असो किंवा एखाद्या व्यक्ती कॉलेजमधला विद्यार्थी, बिझनेसमॅन किंवा व्यावसायिक असो, कधी कोणत्याही क्षेत्रातला व्यक्ती, त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्या मनात उगाच असा एक विचार येऊन जातो की बापरे, किती छान व्यक्तिमत्व आहे, किती यशस्वी आहे आणि मलाही त्यांच्यासारखं व्हायचं आहे. मग अशा लोकांच्या ज्या सवयी असतात त्या वेगवेगळ्या असतात, ज्या आपण आपल्या जीवनामध्ये आणल्यावर आपण आपलं व्यक्तिमत्व त्यांच्यासारखं व्हायला हवं, तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुमन, तुमची जवळची मैत्रीण. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आपल्या व्यक्तिगत जीवनात यशस्वी होण्याची पहिली सवय ती की स्वतःला फिजिकली, मेंटली चॅलेंज करायचं आहे. स्वतःला सतत विचारायचं की दिवसभरामध्ये मी अशी कोणती कामं केली की ज्यामुळे माझे मानसिक स्वास्थ्य खूप छान राहणार आहे आणि माझे शारीरिक स्वास्थ्यसुद्धा खूप छान राहणार आहे. मी घरकाम हे असेलच, त्याबरोबर मी व्यायाम किंवा मानसिकतेचा विचार केला आहे किंवा एखादं पुस्तक वाचलं आहे का, कातून मी काय शिकले, आज मी कोणाबद्दल चांगला विचार केला का, आज मी प्रार्थना केली का, आज मी 5 मिनिटासाठी ध्यान केलं का, किंवा आपल्याबरोबर एखादी नकारात्मक घटना घडते, मग त्या घटनेचा सतत आम्ही विचार करत राहतो व आपल्या फार मानसिक त्रास होतो. मग त्या घटनेचा आपण सकारात्मक विचार करतो का? कोणतीही घटना घडते तेव्हा त्याला 2 बाजू असतात. आपण पाहतो ती एक बाजू, आपण पाहत नाही ती एक बाजू. ज्या आपण घटनेच्या दोन्ही बाजू पाहतो ते आपल्याला जीवनामध्ये त्रास होत नाही. जेव्हा आपण व्यक्तीचा अभ्यास करायला जातो, आपल्याला मानसिकतेवरती आपण काम करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला त्रास झाला आहे, मग कदाचित ती व्यक्ती काय करते, ती कोणत्या मानसिक परिस्थितीतून जात आहे, ती व्यक्ती असं का वागली असेल, कशामध्ये त्याचं ताकद कमी असेल, मुद्दा समजून घेण्याची ताकद कमी पडत असेल, किंवा ती व्यक्ती दुःखी असेल, जेव्हा हे काही त्रास असेल, जे काही असेल एखाद्या गोष्टीबद्दल, जेव्हा आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार करायला लागतो की मी ती व्यक्ती असंच का वागली, हा जो त्रास होतो ना, तो त्रास कमी होतो. मग आपली व्यक्तिमत्व आहे ना, आपली विचार करण्याची पद्धत आहे ना, ती उत्तम व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सतत स्वतःला मेंटली आणि फिजिकली चॅलेंज करत राहायचं. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल, आपल्या शरीराची योग्य ती हालचाल होईल. त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी वाचत राहायच्या, ऐकत राहायच्या, जेणेकरून एखादा नकारात्मक परिस्थितीचा विचार दोन्ही बाजूनी करण्यात आपण समर्थ असू, किंवा एखाद्या घटनेचा आपल्या व्यक्तिमत्वावर अजिबात परिणाम होणार नाही. दुसरी सवय म्हणजे ग्रॅटिट्यूड, म्हणजे कृतज्ञता. सतत आपल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे. आपल्या आयुष्यातील आपली नाती, आपले मित्रमैत्रिणी, त्याचबरोबर आपण जे काय करतोय त्याबद्दल, त्या कामाबद्दल आपल्याला कृतज्ञ राहायचं आहे. त्याचं कारण ते काम करतोय ते आपल्याला, आपलं शरीर जे काही परमेश्वराने आपल्याला दिलं आहे, बऱ्याचदा आपण आपल्या शरीराचा खूप गैरफायदा करून घेतो. त्याला आपण कसंही राबवून घेतो. आपल्या त्या भावनाचा आपण विचारच करत नाही. तर त्याला भावनिकदृष्ट्या खूप त्रास होतो. त्यामुळे स्वतःची
माफी आणि स्वतःच्या प्रत्येक अवयवाबद्दल कृतज्ञ राहणं, प्रत्येक नात्याबद्दल कृतज्ञ राहणं खूप गरजेचं आहे. जे काही यशस्वी लोक असतात ते त्यांच्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ असतात. तिसरी सवय म्हणजे ध्येय. आपल्याला आयुष्यामध्ये काय हवं ह्याबद्दल तर आपण क्लिअर असतोच, पण रोजच्या आयुष्यामध्ये आपण आपलं पाऊल उचलतंय का त्याचे परीक्षण करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. छोटे छोटे ध्येय असतात ते रोजच्या रोज आपल्याला प्राप्त केले पाहिजे, किंवा त्या ध्येयाबद्दल आपल्याला आपली पावलं ही रोजच्या रोज आपण उचलली पाहिजे. रोजच्या रोज आपल्याला पुढं सरकता आलं पाहिजे. अगदी आजच्या आजच उठून आपल्याला इथून तिथे जायचं नाही. मग त्या दृष्टीने आपण विचार करायला सुरुवात केली पाहिजे की इथून आज मला तिथं जायचं आहे, आणि हे रोजच्या रोज करणे खूप गरजेचं आहे. कारण यशस्वी होण्यापेक्षा कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे. अगदी 1-2 पावले रोजच्या रोज उचलणे खूप गरजेचं आहे, आणि तिथे आपण कमी पडतो. तेव्हा आपण आपल्या रोजच्या जीवनात ध्येयप्राप्तीकडे जाण्यासाठी काहीतरी पावलं उचलतो. त्यावेळी आपण काहीतरी शिकत असतो, आणि ते शिकत असताना आपोआपच आपलं व्यक्तिमत्व सुधारत जातं. एक गोष्ट ठरवून ठेवायची की मला सकाळी उठून काय करायचे आहे. मला ध्यान, प्राणायाम करायचं आहे, मला व्यायाम करायचा आहे, दिवसभरामध्ये मला काय काय करायचं आहे याचं प्लॅनिंग करायचं आहे, आणि मगच दिवसाला सुरुवात होईल. आणि दिवसाचा शेवट पुन्हा एकदा शांततेत विचार करायचा की मी आज दिवसभर काय केलं, काय चुका केल्यात, आपण किती गोष्टी साध्य केल्या आहेत, आणि त्याच चुका जर दुसऱ्या दिवशी मी करणार नाही असं स्वतःला विश्वासात घेऊन, स्वतःला वचन देऊन मग त्या दिवसाचा शेवट करायचा. चौथी सवय म्हणजे सेल्फ इन्फ्लुएन्स. रोजच्या रोज आपल्याला सुधारणा करायची आहे. मग ती दिवसामध्ये असो, आपल्या बोलण्यामध्ये किंवा वागण्याच्या पद्धतीने, किंवा आपल्या कामामध्ये असो, आपल्या वेळेच्या नियोजनमध्ये असो, वेळोवेळी आपल्याला सुधारणा करायला हवी. आपला वेशभूषा विचार करायला पाहिजे. समाजात वावरण्याची तसेच नाती सांभाळण्याची कला आपला दृष्टिकोन सर्वांग बाजूंनी आपल्याला मोठा करायचा आहे. ती सुद्धा एक कला आहे. आपल्या दृष्टिकोनामध्ये सुद्धा आपल्याला रोजच्या रोज बदल करता आले पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे पाहताना आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, आणि जेव्हा आपण 2 दृष्टिकोनातून पाहतो ना, तेव्हा आपल्यामध्ये सुधारणा तर होते, पण प्रॉब्लेम असतोच ना, तो सुद्धा सॉल्व्ह होऊन जातो. नाहीतर मग काय होतं की आपण जुनी पुराणी एखादी गोष्ट मनामध्ये धरून बसतो, आणि त्याचप्रमाणे आपण वर्षानुवर्षे वागत जातो, आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूला नाती आहेत ती बिघडतात. तर आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट फिट असते, ती म्हणजे त्याचा परिणाम आपल्या आजूबाजूच्या लोकांवर पडतो. त्यामुळे आज एखादी गोष्ट घडली ना, त्यावर स्पष्ट बोलायचं, त्यातून बाहेर पडायचं, तिथल्या तिथं तो विषय मिटवून टाकायचा. पुढे ती गोष्ट आपल्या डोक्यात ठेवायची नाही, याचा काही अर्थ नसतो, आणि ह्या सगळ्यातून आपलं व्यक्तिगत विकास होत असतो. पुढची सवय म्हणजे वाचन.
वाचन करण्याच्या सवयीमुळे आपल्याला आपले विचार करण्याची कक्षा आहे ती खूप सुधारते. आपल्या शब्दांचा, ज्ञानाचा साठा देखील वाढत जातो. प्रत्येक वस्तूकडे, प्रत्येक नात्याकडे, प्रत्येक घटनेकडे, समाजामधले प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो रुंदावतो. निरीक्षण करण्याची एक शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच रोजच्या जीवनामध्ये वाचन करणे खूप गरजेचे असते आणि आपल्या ज्ञानामध्ये आपल्याला भर घातली जाते. त्यानंतरची सवय म्हणजे आराम करणे. कामच सर्व काही आहे आणि मी फक्त कामच करत राहणे, हा जो आपला विचार आहे ना, तो कुठेतरी आपल्याला बदलला पाहिजे. आठवड्यातून काही काळ आपण स्वतःला दिला पाहिजे. फक्त शांत बसून राहायचं, यालाच मेडिटेशन म्हणतात. एखादी नवीन गोष्ट असेल किंवा एखादा छंद पाळणे असेल किंवा बाहेर पडणे असेल, आपण काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी करू, तेव्हा आपली जी गेलेली एनर्जी आहे ना, ती आपल्याला परत येते. जेव्हा आपण एनर्जीने पूर्ण असू, आपल्याकडून चुका होऊ शकत नाही. जेव्हा आपण उत्साहात असतो, ज्यावेळी आपल्याभोवती आनंदाची व्हायब्रेशन्सने आपलं जीवन हे आपोआपच आनंदमय होत जातं. सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे सकारात्मक राहणे. सकारात्मक म्हणजे काय? नकारात्मक आपल्याला रोजच फेस करावं लागतं. तर सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांशी स्वतःला कनेक्ट ठेवायचं. इथूनच आपल्याला सकारात्मक मिळतो, आनंद मिळतो. तिथे सतत कनेक्ट राहायचं. मग ती प्रार्थना असू दे, ते लोक असू दे, वेगवेगळे ग्रुप मिळू दे, ते वाचन असू दे, हे काही असू दे. ज्या लोकांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला छान वाटतं, सकारात्मक वाटतं, वेगळं काहीतरी जाणून घेतो, त्या लोकांशी स्वतःला कनेक्ट ठेवायचं आहे. यानंतरची सवय म्हणजे अपयश स्वीकारणे. एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला अपयश जर आलं, तर ती गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने मी कशी करू शकते याचा विचार करायचा. यश आणि अपयश दोन्ही गोष्टी आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजेत. म्हणजे यशामध्ये कसं टिकून कसं राहायचं आणि अपयशामधून आपण बाहेर कसं पडायचं याचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. अपयश हे आयुष्य नाही आहे, आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. हे समजून घेणे, हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण अपयशाचा स्वीकार करतो, तेव्हाच आपण पुढे काय करायचं ह्याचा विचाराच्या मागे लागतो. तर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थाय नमः.